नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल आणि लॅपटॉप चोरीचं सत्र सुरू करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आंध्र प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीच्या नाशिक शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. अत्यंत शिताफीनं आणि अहोरात्र परिश्रम घेत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 53 महागडे मोबाईल, 6 लॅपटॉप असा एकूण 35,10,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. शहरातील एकूण 6 मोठे गुन्हे उघडकीस आणलेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होतोय. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या गुन्ह्याचा छडा लावण्याची जबाबदारी गुन्हे शाखेच्या 4 अत्यंत हुशार आणि धाडसी शिलेदारांवर आली. पोलीस हवालदार नाझीम खान पठाण, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार संदीप भांड आणि पोलीस अंमलदार अमोल कोष्टी या चौकडीनं दिवस रात्र एक करून तपासाची चक्र फिरवली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास आणि गुप्त खबऱ्यांचं जाळं सक्रिय करून या पथकानं आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. याच अथक परिश्रमाचं फळ म्हणून हवालदार नाझीम खान पठाण आणि अंमलदार अमोल कोष्टी यांना त्यांच्या खास खबऱ्याकडून आरोपी आंध्र प्रदेशात पळून जाण्याची तयारी असल्याची पक्की खबर मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानं तत्काळ रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली आणि अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून चोरट्यांना ताब्यात घेतलंय. रामू बालराज वयवर्ष 40 आणि सत्यवेल श्रीनिवासू वयवर्ष 36 दोघेही राहणार चित्तूर, आंध्र प्रदेश यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून सातपूरमधील चोरीचे दोन्ही लॅपटॉप जप्त करण्यात आलेत. या कारवाईमुळे सातपूर, सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यांमधील एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेत. संविधान न्यूज, मुबीन सय्यद, नाशिक. नाशिक शहर क्राइम ब्रांच युनिट 1 टीमने मोबाईल, लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अटक केलेली आहे. सदर टोळीकडून एकूण 53 मोबाईल, 6 लॅपटॉप असा 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. युनिट 1 कडील पोलीस अंमलदार नदीम खान, संदीप बांड, अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेले 53 मोबाईल आणि 6 लॅपटॉप हे घेऊन ही टोळी चित्तूर, आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शिताफीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेलं आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट 1 कडील सर्व टीम यांनी केलेली आहे.